4 डिसेंबरपासून अंगणवाडी कर्मचारी संपामुळे महाराष्ट्र राज्यातील 2 लाख अंगणवाडी केंद्रे बंद पडलेली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी 100% या संपात सहभागी झालेले आहेत. यानंतर कृती समितीने राज्यव्यापी धरणे आंदोलन करत 5 जानेवारीला मुंबई येथील आंदोलन स्थगित करून आपापल्या तालुक्यात जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्याचे कृती समितीने ठरवले होते. नवीन भरती झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारने आदेश काढून अंगणवाड्या उघडाव्यात असे आदेश दिले. जे नवीन कर्मचारी संपात सहभागी झालेले आहेत त्यांना काही ठिकाणी सेवेवरून कमी करण्याचे आदेश दिलेले आहेत. या दडपशाहीला विरोध करण्यासाठी आज कोल्हापुरात कर्मचाऱ्यांच्या युनियनने जिल्हा परिषदेच्या दारात ठिय्या आंदोलन केले. दडपशाहीच्या विरोधात लाटणे मोर्चा आणि जोपर्यंत नोटिसा मागे घेत नाहीत तोपर्यंत जिल्हा परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन करणार असल्याचं सांगितलं. यावेळी नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांचे करायचं काय, खाली डोकं वर पाय, किमान वेतन कायद्यानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेच पाहिजे, 5 रुपयांचा कडीपत्ता, सरकार झाले बेपत्ता, पेन्शन खासदाराला पेन्शन आम्हाला का नाही, अशा घोषणा देत अंगणवाडी सेविकेंनी परिसर दणाणून सोडला. यावेळी बोलताना युनियनचे अध्यक्ष सतीश कांबळे म्हणाले की 4 डिसेंबरपासून म्हणजे गेले 35 दिवस अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा ज्या महाराष्ट्रव्यापी संप चालू आहे, 2 लाख अंगणवाडी कर्मचारी या ठिकाणी संपामध्ये आहेत. त्यांना कायदेशीर मार्गाने, संविधानात्मक मार्गाने या सरकारला नोटीस देऊन सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करा, हायकोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करा, या प्रमुख मागण्यांसह या ठिकाणी अंगणवाडी कर्मचारी आंदोलन करत आहेत. एकीकडे मुख्यमंत्री आश्वासन देत आहेत की आम्ही याबाबत सकारात्मक आहोत आणि काहीतरी तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहोत, आणि दुसरीकडे मात्र हे प्रशासकीय अधिकाऱ्यांना ऑर्डर देत आहेत की हा संप मोडून टाका. या मदतनीसांना ज्या नवीन आलेल्या आहेत त्या नवीन मदतनीसांना नोटिसा पाठवून त्यांना अंगणवाडी उघडण्यासाठी दबावतंत्र वापरत आहेत. त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी आणि या नोटिसा सरकारने बिनशर्त प्रशासनाने मागे घ्याव्यात या मागणीसाठी या ठिकाणी मोर्चाने लाटणे मोर्चा काढून ठिय्या आंदोलन जिल्हा परिषदेच्या दारात करण्यासाठी आलेलो होतो. जिल्हा परिषद प्रशासनाने जोपर्यंत सरकार पुढची आम्हाला आदेश देत नाही तोपर्यंत आम्ही कोणतीही कारवाई करणार नाही अशा प्रकारचं आश्वासन दिल्यामुळं आम्ही या ठिकाणी हे आमचे जे आंदोलन आहे ते स्थगित केलेलं आहे. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी ज्या नोटिसा कर्मचाऱ्यांना दिलेल्या होत्या त्या नोटिसांना कायदेशीर उत्तर सामुदायिकरित्या निवेदन देऊन जिल्हा परिषद अधिकारी NB चांदेकर यांना देण्यात आलं. त्याप्रसंगी कोणत्याही कर्मचाऱ्यांवर बडतर्फ किंवा कामावरून काढून टाकण्याची कारवाई करण्यात येणार नाही असे आश्वासन दिल्यामुळे ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी शुभांगी पाटील, दिलदार मुजावर, उत्कर्ष पवार, सरिता कारंडे, सविता पवार, मीनाक्षी काशीद आदी सेविका मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. कॅमेरामन नाज अत्तारसह आरती सुतार, माझा महाराष्ट्र, कोल्हापूर.